Hello student, yesterday we have learned about the placenta, that is a intimate connection between mother and fetus, and before placenta we have learned the condition pregnancy. Okay, now today we have learned about the process of parturition. Okay, parturition is an process in which it include 3 stages, which is mentioned in this point. Okay, this point is asked for only 3 marks. Okay, so remember that parturition means, जसं आपण म्हणतो पर्च्युरेशन म्हणजे प्रसूती, जी प्रेग्नन्सी कंप्लीट झाल्यानंतर पूर्णपणे प्रेग्नन्सीचे 9 मंथ कंप्लीट झाल्यानंतर, ज्यांना आपण 280 डेज किंवा 266 डेज म्हणू फ्रॉम फर्टिलायझेशन आणि 280 डेज फ्रॉम लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल, पूर्णपणे कंप्लीट झाल्यानंतर एक ड्यू डेट दिली जात असते, म्हणजे जन्मतारीख दिली जात असते, किंवा ज्यावेळेस बेबी फुल टर्म होईल तर त्यावेळेस त्याची मॅच्युरिटी इंडिकेट करण्यासाठी एक ड्यू डेट सोनोग्राफी रिपोर्टच्या मदतीने काढली गेलेली असते. मग ही जी प्रसूती, तर या प्रसूतीच्या बाबतीत आपल्याला शिकायचं आहे. तर बघा, ह्युमन आर विविपेरस ॲज दे गिव बर्थ टू देअर यंग वन्स. बघा, ह्युमन बिंग जो आहे, तर ह्युमन बिंग काय आहे? विविपॅरस आहे. विविपॅरस याचा अर्थ जरायू की अंडच? व्यवस्थित सांगा. विविपॅरस जरायू, आलं लक्षात, आणि ओविपॅरस अंडज. ओके, तर या 2 गोष्टी थोडेसे व्यवस्थित लक्षात ठेवायच्या ॲनिमलच्या बाबतीत. तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की ह्युमन बिंग जो आहे, तर ह्युमन बिंग त्याचं जे यंगवन आहे, त्याचं जे आपत्ती आहे, त्यांना जन्म देत असतो, म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे या ठिकाणी? विविपॅरस. ओके, तर बघा, डेफिनेशनच्या स्वरूपात जर समजा तुम्हाला विचारलं व्हॉट इज पार्च्युरेशन, तर बघा, पार्च्युरेशन इज अ प्रोसेस गिविंग बर्थ टू बेबी. लहान मुलांना जन्म देण्याची जी प्रोसेस असते तिला म्हणतात पार्च्युरेशन किंवा प्रसूती. ओके, द फिजिकल ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व इन पार्च्युरेशन लाईक युटेराइन अँड ॲबडोमिनल कॉन्ट्रॅक्शन, डायलेशन ऑफ सर्विक्स अँड पॅसेज ऑफ बेबी आर कलेक्टिव्हली कॉल्ड लेबर. ओके, बघा, याच्यामध्ये काही फिजिकल ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व असतात, ज्याच्यात आपण वेगवेगळे या ठिकाणी पेन होणारे त्या मदरला बिफोर डिलेवरी, आपण म्हणणारे बेबीचं डिलिव्हरीचा अगोदर. तर पहिला आहे या ठिकाणी पहिली ॲक्टिव्हिटी जी आहे, तर ती आहे युटेराइन आणि ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन. जो गर्भाशय आहे त्याच्यामध्ये आणि जो पोटाचा जो भाग आहे, तर ह्या ॲबडॉमिनल रिजनमध्ये काय होणार आहे? पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन घडून येणार आहे. आलं लक्षात? अंकुचन प्रसरण त्या ठिकाणी घडून येणार आहे. मग हे पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन कशासाठी घडून येणार आहे? आपण सिम्पल लँग्वेजमध्ये म्हणलं तर याला आपण म्हणत असतो कळा येणे म्हणत असतो आपण. आलं लक्षात? तर या ठिकाणी सांगितलं आहे तुम्हाला की पार्च्युरेशन प्रोसेसमध्ये जे युटेरस आहे किंवा ॲबडॉमिनल रिजन आहे, तर त्याच्यामध्ये पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन घडून येत असते. त्याच्यानंतर जे सर्विक्स रिजन आहे, वजायनल रिजन जो आहे, तर तो थोडासा विस्तारित होत असतो, डायलेटेड होत असतो, कारण वजायनल रिजन थ्रू या ठिकाणी जो बेबी तर त्याचा बर्थ होणार आहे, आणि पूर्णपणे तो सर्विक्स रिजन जो आहे, तर त्याच्यामध्ये एक बेबीसाठी पॅसेज निर्माण केलं जात असते, जागा निर्माण केली जात असते, ज्या मार्गा थ्रू या ठिकाणी बेबी जी आहे तर ती डिलेवर्ड होणार आहे. ओके, म्हणून या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, बघा, पार्च्युरेशनमध्ये ज्या फिजिकल ॲक्टिव्हिटी, ज्याच्यात युटेराइन कॉन्ट्रॅक्शन असेल, ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन असेल, सर्व्हिकल डायलेशन असेल किंवा पॅसेज ऑफ बेबी असेल, तर या सगळ्यांना टोटली किंवा कलेक्टिव्हली लेबर म्हणत असतात, आणि या लेबरमध्ये ज्या वेदना होत असतात त्याला म्हणतात लेबर पेन. लेबर इज व्हेरी पेनफुल ऑर ऑगोनी कॉल्ड लेबर पेन. बघा, जी फिजिकल ॲक्टिव्हिटी घडून येणारे, भौतिक क्रिया घडून येणारे त्या प्रेग्नंट वुमनमध्ये ॲट द एंड ऑफ प्रेग्नन्सी, तर ज्या पूर्ण असह्य ज्या वेदना होणार आहे, तर त्या वेदनांना लेबर पेन असं सुद्धा म्हणत असतात. पार्च्युरेशन इज कंट्रोलेड बाय न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझम. जी प्रसूती आहे, तर या प्रसूतीला न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझमद्वारे कंट्रोल केलं जाणार आहे. बघा, न्यूरो म्हणजे ब्रेन, एंडोक्राइन म्हणजे आंतरस्राव्य ग्रंथी, या दोघांच्या मदतीनं या ठिकाणी पार्च्युरेशन प्रोसेसची तर ती कंट्रोल केली जाणार आहे. कशा प्रकारे? तर पहा, द फुल्ली डेव्हलप्ड फिटस गिव्ह सिग्नल्स फॉर युटेराइन कॉन्ट्रॅक्शन बाय सिक्रेटिंग ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, दॅट इज ACTH फ्रॉम पिच्युटरी अँड कॉर्टिकोस्टेरॉइड फ्रॉम ॲड्रिनल ग्लॅन्ड. बघा,
ज्यावेळेस फिटस हा फुल टर्म होणार आहे पूर्णपणे, आता असं नाही की जो बेबी तर तो 9 मंथ कंप्लीट झाल्यानंतर त्याचा जन्म होऊ शकतो. तो फुल टर्म जर झाला समजा 8 महिन्यात पण होऊ शकतो, 7 मंथ मध्ये पण होऊ शकतो किंवा 10 मंथमध्ये पण होऊ शकतो. ज्यावेळेस बेबी हा फुल टर्म होत असतो त्यावेळेस सिग्नलिंग प्रोव्हाइड करत असतो. कशा प्रकारे सिग्नलिंग, तर बघा जो फिटस आहे तर त्या फिटसच्या पिच्युटरी ग्लँडपासनं ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन रिलीज होत असतो, ज्याला ACTH म्हणतात. आणि ॲड्रिनल ग्लँड जी आहे तर त्या ॲड्रिनल ग्लँडपासनं कॉर्टिकोस्टेरॉइड नावाचं हार्मोन रिलीज होत असतात. कोणकोणते हार्मोन सांगितले? ACTH म्हणजे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड हार्मोन जो आहे तर तो ॲड्रिनल ग्लँडमधनं रिलीज केला जात असतो. या दोघा हार्मोनमुळं युटेरसमध्ये काय घडून येणार आहे? कॉन्ट्रॅक्शन. हे हार्मोन कोण रिलीज करतोय? फिटस. कॉन्ट्रॅक्शन कोणाचं घडते? मदरचं, युटेरसचं घडून येते. ओके, जसं तुम्हाला मगाशी म्हणलं की फिटसनं ACTH हार्मोन आणि कॉर्टिकोस्टेरॉइड हार्मोन रिलीज केल्यामुळे मदरची पिच्युटरी ग्लँड या ठिकाणी ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज करण्यासाठी दबाव टाकत असते. आता हा ऑक्सिटोसिन हार्मोन जो आहे तर हा ऑक्सिटोसिन हार्मोन मदरचे जे युटेराईन मसल आहे तर त्या युटेराईन मसलवर ॲक्ट होत असतो, ज्याच्यामुळे वायग्रस युटेराईन कॉन्ट्रॅक्शन घडून येत असते. म्हणजे प्रचंड प्रमाणात या ठिकाणी काय घडून येणार आहे? युटेरसमध्ये कॉन्ट्रॅक्शन घडून येणार आहे. दिस लीड्स टू एक्सपल्शन ऑफ द बेबी फ्रॉम युटेरस, ज्याच्यामुळे काय होणार आहे की जो युटेरसमध्ये असलेला बेबी जो आहे तर तो आउटसाइड द बॉडी काय केला जाणार आहे? रिलीज केला जाणार आहे. एक्सपल्शन म्हणजे रिलीज करणे म्हणू आपण, किंवा मराठीमध्ये म्हणायचं म्हणलं तर निष्कासन असं त्या ठिकाणी त्याचा शब्द आहे. ओके, म्हणजे काय तर फायनल स्टेपमध्ये काय होणार आहे की जो बेबी आहे तर तो युटेरसमधनं आउटसाइड द बॉडी एक्सपल्शन होणार आहे. कशामुळे? युटेरसमध्ये पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन घडून आल्यामुळे. आता या ज्या गोष्टी तर या सगळ्या गोष्टी नॉर्मल डिलिव्हरीमध्ये घडून येत असतात. ओके, तर तुम्हाला प्रश्न याच्यावर 3 मार्कासाठी एक्सप्लेन स्टेप्स ऑफ पार्च्युरेशन असा विचारला जाईल. प्रत्येक स्टेप जी तर ती 1 मार्कासाठी मे बी विचारली जाऊ शकते. जेवढं तुम्हाला लिहिता जमेल तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ओके, तर पहिली स्टेज आहे बघा डायलेशन स्टेज. या डायलेशन स्टेजमध्ये काय होणार आहे की जो बेबी आहे तर त्या बेबीचं हेड जे नॉर्मल डिलिव्हरीसाठी जनरली हेड जे जास्त करून हेड रिजननं जास्त डिलिव्हरी होत असतात. तर हेड रिजन जो आहे तर तो सर्विक्सकडे पुश होणार आहे आणि या स्टेजमध्ये सर्विक्स आणि वजायना या दोघांचं काय होणार आहे? डायलेशन म्हणजे विस्तारण होणार आहे. कारण बेबी जो आहे तर त्याला युटेरस काय करणार आहे? फुल कॉन्ट्रॅक्शननं पुश करणार आहे. ओके, तर बघा काय स्टेज आहे हिच्या बाबतीत आपण शिकून घेऊ. डायलेशन स्टेज, विस्तारण स्टेज ही युटेराईन कॉन्ट्रॅक्शन बिगन फ्रॉम टॉप फोर्सिंग द बेबी टुवर्ड्स द सर्विक्स. बघा युटेराईन कॉन्ट्रॅक्शन जे म्हणजे गर्भाशयाचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे तर ते वरून स्टार्ट होत असते आणि जो बेबी तर त्याला सर्विक्सकडे ढकललं जात असतं किंवा फोर्स केलं जात असते. ऑक्सिटोसिन इंड्यूस युटेराईन कॉन्ट्रॅक्शन बिकम स्ट्रॉंग. आता हा जो बर्थ हार्मोन आहे ऑक्सिटोसिन, तर हा ऑक्सिटोसिन काय करत असतो? जो युटेराईन कॉन्ट्रॅक्शन आहे तर त्या युटेराईन कॉन्ट्रॅक्शनला मोर स्ट्रॉंगर करण्याचं काम करत असतो. म्हणजे जास्तीत जास्त त्या ठिकाणी स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन निर्मिती करण्याचं काम हे ऑक्सिटोसिनच्या मदतीनं केलं जात असते. म्हणजे हा ऑक्सिटोसिन जो आहे तर तो प्रेरित करत असतो कोणाला? युटेरसला. कशासाठी? फॉर पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन. ॲज द बेबी इज पुश डाऊन इन युटेरस इट हेड कम टू लाय अगेन्स्ट द सर्विक्स. आता बघा जसं बेबी युटेरसमधनं पुश्ड झाला असेल समजा, ओके, टुवर्ड्स द सर्विक्स, तर अशा वेळी सर्विक्स रिजनला त्या बेबीचं हेड जे आहे तर ते त्याचं पुढं आलेलं असते. ओके, बघा सर्विक्स अँड वजायना शो सिमिलर डायलेशन. आता बघा ज्यावेळी सर्विक्स ब्रेक होणारी किंवा विस्तारित होणारी त्याच वेळेस वजायनल रिजनसुद्धा काय होणार आहे? विस्तारित होणारे, डायलेट होणारे. ओके, बघा दिस स्टेज लास्ट अप टू फ्यू हवर्स. आता ही जी स्टेज आहे कोणती स्टेज आहे?
डायलेशन स्टेज. तर डायलेशन स्टेज ही काही तासांसाठी असते, जवळपास नॉर्मली 12 तासांसाठी असते ही स्टेज. इट एंड्स इन रप्चरिंग ऑफ ऑमनिओटिक मेम्ब्रेन ऑफ फिटस. बघा, आपण लास्ट टॉपिकमध्ये शिकलो होतो की फिटस जो आहे तर फ्युटस एका कॅव्हिटीमध्ये त्या ठिकाणी एन्क्लोज असतो आणि त्या कॅव्हिटीला म्हणत असतात ॲमनिओटिक कॅव्हिटी. ओके, ही जी ॲमनिओटिक कॅव्हिटी तर याच्यामध्ये फिटसपासनं रिलीज झालेले जे वेगवेगळे घटक आहे तर ते सुद्धा असतात आणि फिटसला आवश्यक असलेले घटकसुद्धा या ॲमनिओटिक कॅव्हिटीमध्ये असतात. या ॲमनिओटिक कॅव्हिटीमध्ये जे फ्लुइड असते त्या ॲमनिओटिक किंवा त्या फ्लुइडला ॲमनिओटिक फ्लुइड म्हणत असतात. मग ज्यावेळेस ॲमनिओटिक मेम्ब्रेन फिटसचं काय होणार आहे, रप्चर होणार म्हणजे ब्रेक होणार आहे, त्यावेळेस डायलेशन स्टेज जी तर ती संपणार आहे. ओके, आता बघा सेकंड जी स्टेज आहे तर ते सेकंड स्टेजला म्हणतात एक्सपल्शन स्टेज. एक्सपल्शन स्टेज म्हणजे बाहेर टाकणे. ओके, टू रिलीज असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर बघा, द युटेराईन अँड ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन बिकम स्ट्रॉंगर ना. दुसऱ्या स्टेजमध्ये जे ॲबडॉमिनल आणि जे युटेरसचं जे आपण म्हणणारे कॉन्ट्रॅक्शन आहे तर ते आता खूप प्रमाणात किंवा प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी स्ट्रॉंग झालेलं आहे आणि ज्याच्यामुळे काय होणार आहे की प्रेशर जो आहे तर तो जास्त क्रिएट होणार आहे. कशामध्ये? युटेरसमध्ये. इन नॉर्मल डिलेव्हरी द फिटस पासेस आउट थ्रू सर्विक्स अँड वजायना विथ हेड इन फॉरवर्ड डायरेक्शन. सामान्यतः नॉर्मल डिलेव्हरीमध्ये जे हेड रिजन आहे तर हेड रिजनचा जो भाग आहे तर तो वजायना थ्रू अगोदर बाहेर येत असतो. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगितले की सर्विक्स वजायनाकडनं हेड रिजन जो आहे तर तो फॉरवर्ड डायरेक्शननं पासेस होत असतो. कोणाचा? फिटसचा. इट टेक्स 20 to 60 मिनिट्स. जे एक्सपल्शनचे स्टेज आहे, एक्सपल्शन स्टेज, तर या एक्सपल्शन स्टेजसाठी 20 ते 60 मिनिटांचा कालावधी असतो. लक्षात, म्हणजे जवळपास 20 मिनिटे तर 1 तासाचा जवळपास या ठिकाणी बेबी जे तर ते सर्विक्समधनं आउटसाईड द बॉडी रिलीज होण्यासाठी वेळ लागत असतो. द अम्बिलिकल कॉर्ड इज टाईड अँड कट ऑफ क्लोज टू बेबीज नोवेल. ओके, जी नाभी असणार आहे बेबीची तर त्या नाभीजवळ नोवेल म्हणत असतो आपण त्याला. आणि बेबीचं जे नाभी तर त्या नाभीजवळ असलेला जो भाग आहे अम्बिलिकल कॉर्ड म्हणतो आपण, तिथे एक चिमठा लावला जात असतो आणि प्लासेंटाला एक चिमठा लावला जात असतो. या दोघांचा मध्ये सिझरच्या मदतीने कट केलं जातं. ती स्टेज आहे तर त्या नेक्स्ट स्टेजला म्हणतात आफ्टर बर्थ. ओके, थर्ड स्टेज आहे तर या थर्ड स्टेजमध्ये काय होणार आहे, युटेरसपासनं प्लासेंटा जो आहे तर तो सेपरेट केला जाणार आहे आफ्टर बर्थ. कारण या ठिकाणी युटेरस जर त्याच्यामध्ये सेवर कॉन्ट्रॅक्शन ऑफ घडून येणार आहे, म्हणजे तीव्र असं कॉन्ट्रॅक्शन युटेरसमध्ये घडल्यानंतर प्लासेंटा जो आहे तर तो जी गर्भजलाची पिशवी तिच्यासोबत या ठिकाणी बाहेर रिमूव्ह केला जाणार आहे. आणि ही जी स्टेज आहे थर्ड स्टेज तर हिच्यासाठी 10 ते 45 मिनटं लागत असतात. म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर 10 ते 45 मिनटामध्ये या ठिकाणी जी प्लासेंटा आहे पूर्णपणे तर तो बेबीसोबत असल्यामुळे त्याला युटेरसमधनं रिमूव्ह केलं जात असते. ओके, आता बघा डायग्राममध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे की पूर्णपणे 9 मंथ कंप्लीट झालेला एक फिटस शो केलेलं डायग्राममध्ये. पहिली डायग्राम ए डायग्राम. बी डायग्राममध्ये काय सांगितले तुम्हाला की बर्थ स्टेजला सर्विक्स आणि वजायनल रिजन जो डायलेट होणार आहे त्या ठिकाणी फिटस कशा प्रकारे सर्विक्स रिजनला मूव्ह झाला आहे ते शो केलं आहे. तिसऱ्या डायग्राममध्ये तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलं आहे, एक्सपल्शन. एक्सपल्शन म्हणजे काय होणार आहे की जो वजायनल रिजन आणि सर्विक्स रिजन आहे तर त्याच्यामधनं फिटस जो आहे तर तो कशा प्रकारे बाहेर पडतो आहे ते शो केलेलं आहे. आणि चौथी जी डायग्राम आहे तर चौथ्या डायग्राममध्ये आफ्टर बर्थ या ठिकाणी जो रिमेनिंग प्लासेंटा आहे तर तो प्लासेंटा कशा प्रकारे युटेरसमध्ये उरलेला असतो त्याला कशा प्रकारे रिमूव्ह केलं जात असते तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी डायग्राममध्ये रिमेनिंग स्ट्रक्चर जे प्लासेंटाचं तर ते कशा प्रकारचं गर्भाशयामध्ये असते तर ते शो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्यवस्थित डायग्राम बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ओके, ठीक आहे.